सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। ज्या मान्सून पावसाची शेतकरी बांधव पेरणीसाठी आतुरतेने वाट बघत होते त्यांच्यासाठी सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे। पुढील 72 तास मान्सून पावसासाठी महाराष्ट्रात अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचे असणार आहेत। संपूर्ण राज्यासाठी हवामान विभागाचा सर्वात मोठा धोक्याचा इशारा जारी झाला आहे। आज रात्रीपासून एक भयंकर हवामान प्रणाली या ठिकाणी सक्रिय होणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे महाराष्ट्रावर मान्सून पावसाचं एक आनंदाचं मोठं वातावरण या ठिकाणी आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 20 जिल्ह्यात मान्सून पाऊस थोड्याच वेळात धुमाकूळ घालणार असल्याची माहिती समोर आली आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त ढगांनी एक बलाढ्य भिंत महाराष्ट्राच्या विशीवर आता तयार केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे पुढील 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पाऊस हाकार उडवणार आहे। यामध्ये जे शेतकरी मान्सून पावसाची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता म्हणावं लागेल। तसेच यामध्ये शेती पिकांचं आता उन्हाळी जे शेती असतं तर त्या पिकांचं आता नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण अनेक शेतकरी उन्हाळी पिके केलेली असतात आणि या मान्सून पावसामुळे त्यांचं भयानक आज या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे। कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये मान्सून पावसाचा जोरदार हल्ला होणार आहे? हवामान विभागाने दिलेला हा 2026चा सर्वात मोठा डेंजर पावसाचा इशारा मानला लागेल। एक मोठ्या संकटाचे संकेत या ठिकाणी आज मध्यरात्री सांगण्यात आले आहेत। आकाशात ढगांची एक इतकी भयानक गर्दी या ठिकाणी झाल्या की जी दोन्ही बाजूंनी महाराष्ट्रावर धडकायला आता सुरुवात झाली आहे। तिचा वेग प्रचंड वाढला असून आज रात्री ती 20 जिल्ह्यांवर जोरदार धडक मारणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे आणि या यादीत महाराष्ट्राचा कानाकोपरा या ठिकाणी सापडला आहे। 20 जिल्हे या ठिकाणी पावसाबद्दलचे अत्यंत महत्त्वाचे सांगण्यात आलेत। आज 12 जिल्हे, उद्या 10 जिल्हे आणि त्यानंतर उरलेल्या 5 जिल्ह्यात हा आकार या ठिकाणी उडणार आहे। मान्सून पाऊस गेल्या 15 दिवसापासून कधी येईल याची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना हा पेरणीसाठी सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी आता मिळाल्याचं पाहायला मिळतंय। पुढील 72 तासांसाठी संपूर्ण महाराष्ट्राला एक मान्सून पावसाचा आनंदाचा झळ या ठिकाणी बसणार आहे। या भयंकर वातावरणात 20 जिल्ह्यांना रेड अलर्ट सांगण्यात आलाय। यामधील महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट सांगण्यात आलाय आणि उरलेल्या 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय। तुम्हाला वाटत असेल मान्सून तर अजून अंदमानात पण आला नाही, तो अजून केरळमध्ये पण दाखल झाला नाही, अशा बातम्या जर तुम्हाला या ठिकाणी आल्या असतील तर त्या खोट्या ठरल्या आहेत आणि पाऊस मान्सूनचा या ठिकाणी मुंबईमधून आज जोरदार या जिल्ह्यामध्ये धडकणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आज रात्रीपासूनच वातावरणात भयानक बदल तुम्हाला रात्री 2 नंतर पाहायला मिळतील। याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यांना बसणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। मग आज रात्री कुठे कुठे या ठिकाणी मान्सून पाऊस तडाखा देणार आहे? कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे? पुढच्या 72 तासात या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने पाऊस पडणार आहे? चक्रीवादळाचा फटका कोणत्या जिल्ह्यांना वर्तवण्यात आला आहे? कुठल्या जिल्ह्यात या ठिकाणी गारपीट होणार आहे? सगळी सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओमध्ये या ठिकाणी आता अत्यंत महत्त्वाची आणि अधिकृत माहिती या ठिकाणी सांगण्यात आल्या, कारण तुमचा जिल्हा कोणत्या पावसाच्या अलर्टमध्ये आहे हे जाणून घेणं आता अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे। मागील 8 दिवसापासून निसर्गाचा एक भयानक थरकाप सुरू आहे। कुठे या ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय, कुठं गारा पडतायत, कुठं वारं सुटतोय, कुठे एकदम नॉर्मल पाऊस पडलोय। गेल्या 8 दिवसांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या जनतेने हवामानाचे 2 टोकं पाहिलेत। एकीकडे विदर्भात सूर्य आग ओकत आहे, तापमान 46, 47, 48 अंशावर जात होतं, तर दुसरीकडे मुंबई, पुणे, कोल्हापूरच्या परिसरात दुपारीच रात्रीसारखा अंधार झाला आणि पावसाने अक्षरशः इतकं झोडपून काढलं की मान्सून पूर्व पावसाचा नेहमीच या ठिकाणी हा मोठा तडाखा या ठिकाणी आता म्हणावं लागेल। तशाच प्रकारचा तडाखा आज या 20 जिल्ह्यामध्ये बसणार आहे। एक मोठ्या चक्रीवादळाची सदृश्य स्थिती चावू लागली आहे। मान्सूनची वाटचाल पाहिली तर यंदा मान्सून अंदमान आणि निकोबार बेटावर वेळेआधीच या ठिकाणी दाखल झाला होता, पण तिथून देशाच्या मुख्य आता भूमीवर म्हणजेच केरळमध्ये दाखल व्हायला उशीर झाला होता। याला काल ठरलं सुपर एल निनो सक्रिय या ठिकाणी झाला होता। रात्रीतूनच हा सुपर एल निनो भयंकर सक्रिय झाला आणि त्यामुळे मान्सूनची वाटचाल या ठिकाणी मागच्या 4-5 दिवस झालं थांबवण्यात आल्याची माहिती या ठिकाणी समोर आली होती, पण अचानक आज सकाळपासूनच वातावरणात बदलायला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं।
त्यामुळेच हवामान विभागाने मान्सून पावसाबद्दलचा पुढच्या 72 तासांसाठी सर्वात मोठा हाय अलर्ट या ठिकाणी आता जाहीर केला आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याने प्रचंड ऊर्जा या ठिकाणी निर्माण केली आहे, ज्यामुळे मान्सूनची पावलं वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने पडत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या घाईघाईत येणाऱ्या मान्सून सोबत अरबी समुद्रात आणि कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचे एक क्षेत्र या ठिकाणी निर्माण झालंय, ज्यामुळे आज संपूर्ण कोकणातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे यांना ढगांच्या विळक्यात आता या ठिकाणी सापडणार आहे। मान्सून वेगाने आज तुमच्या जिल्ह्यामध्ये येतोय ही आनंदाची बातमी जरी खरी असेल, तर या ठिकाणी आता काही जिल्ह्यामध्ये विनाश या ठिकाणी येतोय। तो 72 तासांसाठी अलर्ट देण्यात आलाय। प्रसिद्ध हवामान अभ्यासक आणि आता हवामान विभागाने पुढच्या 72 तासांसाठी या 20 जिल्ह्यांना सर्वात मोठा धोक्याचा इशारा या ठिकाणी आता देण्यात आलाय। आज रात्री तुमच्या जिल्ह्यात गारपीट होणार का, तुरळक पाऊस पडणार की गार वारा सुटणार का, मान्सून पाऊस या ठिकाणी आता नदी नाले ओढे तुडुंब भरून काढणार, याचीच माहिती तुम्हाला सांगणार आहे। जिल्हे, तालुके, गावे आता कोणत्या जिल्ह्यांना कोणत्या तालुक्यांना गंभीर इशारा दिलाय हे जाणून घेतल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ सोडू नका। कोकण किनारपट्टीवर कोणते चक्रीवादळ धडकत आहे याचं उत्तर तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। पण शेतकऱ्यांना पुढील 3 दिवसात काय काय काळजी घ्यायची आहे, शेती पिकाची पेरणी नेमकं कधी करायची आहे, कितीपर्यंत ओली झाल्यावर आपले बियाणे जमिनीमध्ये टाकायचं आहे, याचीच माहिती आता पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। हवामान खात्याचा एक मोठा फटका आता बळीराजाला देखील बसू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी धोक्याचा इशारा यामध्ये सांगण्यात आलाय। या ठिकाणी आता पेरणीचे नियोजन आता कशा पद्धतीने करायचं आहे याचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। सध्या शेतात अनेकांची उन्हाळी पिकाची काढणी आणि मान्सून पूर्व मशागतीची जोरदार या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कामे सुरू आहेत। अशातच हवामान विभागाने पुढच्या 72 तासांसाठी जो इशारा या ठिकाणी दिलाय तो ऐकून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकल्या। अचानक वादळी पाऊस या ठिकाणी येऊ शकतो। काही भागामध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलाय, ज्यामुळे हातातोंडाशी आलेला हिरवा या ठिकाणी घास जो आहे तर तो या ठिकाणी मातीमोल होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आल्या। 20 जिल्ह्यांची यादी आता प्रशासनाने जाहीर केल्या। शेतकऱ्यांना अर्जंटमध्ये तातडीच्या सूचना या ठिकाणी दिल्यात। काढणीस आलेली पिके आता कसे या ठिकाणी कुठे सुरक्षित ठेवायचे, या ठिकाणी प्राणी जे आहेत पाळीव जसे की गायी म्हशी तर झाडाखाली कसे बांधून ठेवायचे याबद्दलच्या काही सूचना देण्यात आल्यात। ज्या शेतकऱ्यांनी कांदा पीक, गहू पीक, हरभरा, हळद शेतातून या ठिकाणी काढायला सुरुवात केल्या तर त्यांनी शेतात साठवून ठेवला असेल तर तातडीने आता सर्व काय आपलं जे आता गहू तांदूळ जे काय आता हरभरा आहे, त्या ठिकाणी आता हळद आहे, त्या ठिकाणी आता गहू आहे, कांदा आहे, हे सर्व सुरक्षित ठिकाणी आता साठवायला सांगितलंय। ताडपत्री किंवा प्लास्टिकने झाकून ठेवा, कारण वाऱ्यामुळे ते उडू शकतं, म्हणून त्यावरती आता दगड किंवा एखादी लोखंडी वस्तू देखील तुम्हाला त्यावर ठेवायला आता सांगितलंय। जनावरांना पक्क्या गोट्यात बांधा, झाडाखाली बांधल्यास वीज पडण्याचा धोका जास्तीत जास्त असतो। हे सगळे आजच्या आज करायला सांगितलंय। उद्यापर्यंत हे वारे आणि या ठिकाणी आता मान्सूनचा पाऊस या ठिकाणी थांबणार नाही आहे। आता मुख्य प्रश्न असा आहे की पुढच्या 72 तासात कोणत्या 20 जिल्ह्यांना सर्वात मोठा अलर्ट या ठिकाणी आता देण्यात आलाय। आज रात्री आणि उद्या पूर्ण दिवस आणि परवा दिवसचा या ठिकाणी पूर्ण दिवस कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे आता धोका असणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती पुढच्या 24 तासामध्ये असणार आहे, चक्रीवादळाचा धोका कुठे आहे, गारपीट कुठे बरसणार आहे, पूर परिस्थिती कुठे निर्माण होणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला समजावून सांगणार आहे। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागांची परिस्थिती या ठिकाणी आता तुम्हाला जाणून घेतोय। सुरुवात करूया कोकण भागापासून। सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। आता कोकण भागाचा विचार केला तर कोकणात सध्या प्रचंड उकाडा आणि हवेतील दमटपणा वाढलाय। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या समुद्राच्या लाटा रौद्र रूप त्या ठिकाणी आता धारण करू लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। वाऱ्याचा वेग सातत्याने वाढू लागलाय आणि हे पाहताना मन थरथरतंय। दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार केला तर यामध्ये पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ढगांची एवढी मोठी दाटी सध्याला झाल्या की आता सूर्य दिसेनासा झालाय। तिथे कोणत्याही क्षणी ढगफुटी सदृश्य पाऊस अचानक कोसळू शकतो। मराठवाड्यात लातूर आणि धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा थरार या ठिकाणी आता ओढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। पण सर्वात भयंकर परिस्थिती निर्माण होणार ती म्हणजे विदर्भातील काही जिल्ह्यात आता आभाळातून पाऊसच नाही,
चक्क उष्णतेची आग बरसणार आहे। म्हणजेच एकाच राज्यात एका बाजूला छत्री उघडावी लागेल तर दुसऱ्या बाजूला उष्माघातापासून वाचवण्यासाठी डोक्यावर ओले कपडे देखील घ्यावे लागेल। असे दुहेरी संकट महाराष्ट्रात या ठिकाणी आता आल्याचं या जून महिन्यात पाहायला मिळतंय। आज, उद्या आणि परवा नेमकं कोणता जिल्हा पाण्याखाली जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यात सूर्य आग ओकणार आहे, चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अधिकृत माहिती। हवामान खात्याने आता काय काय दिल्या पुढील 3 दिवस म्हणजेच आज रात्रीपासूनच उद्या दिवस पूर्ण आणि परवाचा एक दिवस असं 3 दिवस जवळपास 72 तासांसाठी आता तुम्हाला सांगणार आहे त्या जिल्ह्यांना सर्वात मोठा डबल तीव्रतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। सर्वात आधी उष्णतेचे कोणते जिल्हे आहेत हे एकदा पाहून घेऊया। त्यानंतर मान्सून पाऊस पुढच्या 24 तासात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणार आहे याची यादी तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। परंतु उष्णतेचा रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यात देण्यात आला आहे बघा, अकोला, अमरावती, वर्धा या 3 जिल्ह्यांना सर्वात मोठा तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। तिथले तापमान 46 ते 47 अंशाच्या पुढच्या 24 तासांमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। दुपारच्या वेळी घरातून बाहेर पडणं टाळा। हे ऐकताना विदर्भातील शेतकऱ्यांच्या मनात किती काळजी येत असेल तुम्हाला जाणवत असेल। उष्णतेचा ऑरेंज अलर्ट या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांना देण्यात आला आहे? चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या 3 जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट असेल। आता पावसाचे अलर्ट या ठिकाणी जो मान्सून पाऊस आहे तर त्याचा येलो अलर्ट या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांना पुढच्या 24 तासांसाठी देण्यात आलाय पहा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि मराठवाड्यातील लातूर, धाराशिव या 7 जिल्ह्यांमध्ये पुढच्या 24 तासात विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट या ठिकाणी देण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। या ठिकाणी आता ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहू लागतील। हे ऐकताना आता तुम्हाला या ठिकाणी काळजी वाटू लागेल। परंतु पाऊस आणि ढगाळ वातावरण रायगड, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, बीडचा काही भाग, परभणी, नांदेड येथे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर उद्याच्या अंदाजाचा विचार केला तर विदर्भातील अकोला, त्यानंतर वाशिम, अमरावतीतील उष्णतेचा जोर कायम राहील। दक्षिण कोकणात म्हणजेच आता सिंधुदुर्गात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सोलापूर वादळी वाऱ्याचा पाऊस या ठिकाणी जोरदार बरसेल। परवाचा अंदाज पाहिला तर आता ढगांचा जोर आणखी वाढणार आहे। यामध्ये परवा दिवशी पुणे, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, लातूर आणि धाराशिव या भागात विजांच्या कडकडाटासह आता मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। काही ठिकाणी किरकोळ गारपिटीची देखील शक्यता काही जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आल्या। हे ऐकताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण या ठिकाणी राहत आहे। नागरिकांनी, शेतकऱ्यांनी पुढच्या 72 तासांसाठी अत्यंत सतर्क आणि काळजी घ्यावी। विजा चमकत असताना इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर त्या ठिकाणी पूर्णपणे टाळायचा आहे। झाडाखाली अजिबात या ठिकाणी आता उभा राहू नका, कारण हे जीव घेणं धोक्यात ठरू शकतं। कारण तुम्हाला पण माहित आहे प्रत्येक वेळी या ठिकाणी झाडावर आता वीज पडण्याच्या घटना घडलेत। घराबाहेर उघड्यावर झोपू नका, कारण या ठिकाणी आता उन्हाळा आहे आणि तुम्हाला वाटत असेल की उकडाले म्हणून बाहेर झोपायचं, परंतु झोपू नका, कारण जुन्या कच्च्या घरातील नागरिकांनी पक्क्या इमारतीचा आश्रय घ्यायचा आहे। जोराचा वारा या ठिकाणी आता असू शकतो, यामध्ये पत्रे उडू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला जड वस्तू ठेवायचा आहे। नदी नाल्यांच्या काठी राहणाऱ्या नदीच्या वाढत्या वेगाकडे, पाण्याकडे तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आता लक्ष देऊन बसायचं आहे। ही माहिती तुमच्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना नक्की या ठिकाणी आता दाखवायची आहे, कारण काही भागामध्ये उन्हाच्या झळा पोचतील तर काही भागामध्ये आता इतका जबरदस्त पाऊस पडेल की मान्सून पावसाचा देखील इतका पाऊस नसेल, इतका भीज पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा, घरी राहा। आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ही एक अंदाजे आणि या ठिकाणी सूत्रांमार्फत दिलेले पावसाचा एक अंदाज आहे, कारण पावसाचा अंदाज हा अंदाजच असतो। त्यामुळे तुम्हाला पावसाबद्दल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।